आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटातील व राष्ट्रवादी शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे। आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या संघटनेला या प्रवेशाने मोठी बळकटी मिळाली आहे। आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता गांधीनगर येथे हा प्रवेश सोहळा पार पडला। यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाडे, महिला आघाडी प्रमुख सरिता माडिकोल्हे, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, सामाजिक कार्यकर्ते कुंदन काळे, माजी नगरसेवक ॲडव्होकेट दिलीप पोकळे, माजी नगरसेवक चेतन संकत, युवा सेना पदाधिकारी स्वप्नील परदेशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। माजी नगरसेवक अण्णा बापसे, जिजाबाई बापसे यांच्यासह शिवसेना शिंदे गटात असंख्य पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे। शिंदे गटात शिवसेना शिंदे गटामध्ये अनेकांनी प्रवेश केलेला आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कॉलनीतले 4 वेळचे नगरसेवक बापसे अण्णा आणि त्यांचे सौभाग्यवती त्यांच्या सुना मुलं जे कंटिन्यू तिकडून निवडून येतात त्यांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे। असंख्य महिलांनी आणि पुरुषांनी सुद्धा त्या परिसरातल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुप्रीम कॉलनीमध्ये शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते बापसे अण्णा मागच्या काळातही शिवसेनेतच पूर्वी ते होते, पण आज त्यांनी आपल्या शिंदे गटामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। काय रणनीती असणार आहे आता पुढच्या महापालिकेच्या संदर्भात? युती होती आहे किंवा नाही होती? आम्ही महायुतीची मागणी केलेली आहे, त्यांनी महायुतीला होकार दिलेला आहे। सन्मानपूर्वक तोडगा निघाला तर 100% युती होईल, नाही झाला तर मग आम्ही आमची सोबळाची तयारी करू। तशी परिस्थिती दिसत नाही, युती होईल अशी परिस्थिती या ठिकाणी आपण असं म्हणता येणार नाही। जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत या गोष्टीला काही दुजारा देता येणार नाही। भाऊ, आता काहीच दिवस राहिलेले शिल्लक, आता काही ठिकाणी अर्ज भरण्यासाठी, मात्र अजूनही युतीचीच संदर्भातली चर्चा चालू आहे, वेळ कमी पडतोय। काही ठिकाणी जिथे युती आहे तिथे अर्ज भरणे सुरू झालेले आहे, काही 15 तारखेला भरणार आहे, काही 16 तारखेला भरणार आहे। हो, आगामी काळात जळगावचा जर विचार केला तर आता जळगावचं देखील निवडणुका लागत आहेत, त्या पार्श्वभूमीवर आपली रणनीती कशी असणार आहे? म्हणजे किती सीटांवर आपण दावा करणार आहे? हे बघा, चर्चेशिवाय हा विषय कसा मांडता येईल? आमच्याकडे आता सध्या स्टँडिंग बापसे अण्णा पकडले तर 20 नगरसेवक आहे, त्यामुळे चर्चा आम्ही करू। चर्चेमध्ये जो योग्य तोडगा निघेल तो काढण्याकरता दोघं तर्फे चर्चा होईल आणि सन्मानपूर्वक तोडगा निघाला तर 100% युती होईल।